तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, मी फक्त जिम्मेदारी आहे म्हणून तुम्ही हे सर्व करताना. यावर अर्णव म्हणतो, नाही मी तू फक्त माझी जिम्मेदारी नाही आहेस तर. यावर ईश्वरी मनातच म्हणत असते, बोला सर, आज तुम्हाला सांगावंच लागेल. खूप वाट बघितली आहे मी या दिवसाची. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, बोला ना सर. अर्णव म्हणतो, अगं तू बायको आहेस माझी. हे बघ मिसिंदोर, तू जरी मला तुझा नवरा मानत नसेल तरी मी तुला मानतो माझी बायको. ईश्वरी म्हणते, सर एक सांगू का, मी तुम्हाला माझा नवरा मानायला लागले आता. यावर अर्णव गुड असं म्हणतो. त्यानंतर ते दोघेही एकमेकांना गुड नाईट बोलतात. त्यानंतर ईश्वरी झोपी जाते. अर्णव मात्र बसून म्हणत असतो, आता नवरा मानायला लागलेस, उद्या प्रेम पण करशील. ईश्वरी म्हणत असते, एवढं बोलूनही सरांना कळत नाहीये की माझं त्यांच्यावर प्रेम आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण नाश्ता करत असतात. इतक्यात तेथे वल्लरी येते. वल्लरी बाहेर निघालेली असते. अंजली म्हणते, काय ग मामी, कुठे निघाली आहेस एवढ्या सकाळी सकाळी. वल्लरी म्हणते, अगं लावण्य US ला चालली आहे तिच्या आईकडे. तिला का जातेस असं विचारलं तर ती काही बोलतच नाहीये, फक्त रडते नुसती. म्हणूनच मी तिला भेटायला चालली आहे. राकेश अंजलीला म्हणत असतो, बरं अंजली, काल आपण बोललो त्याप्रमाणे स्टोर रूम मधल्या जुन्या वस्तू सगळ्या काढून टाकूयात ना. यावर अंजली म्हणते, हो हो, म्हणजे तू काल म्हणालीस म्हणून मी आज एका माणसाला बोलवून घेतलंय. यावर अंजली, हो चालेल असं अर्णव म्हणत असतो, काय झालं, कशासाठी. यावर अंजली म्हणते, आपल्या घरात जर जुन्या आणि वापरायला नसलेल्या वस्तू असल्या की घरामध्ये सगळीकडे निगेटिव्हिटी पसरते. बघितलंस ना आपल्या सात्विक फॅशनवर काय संकट आलं ते. अर्णव म्हणतो, घरातल्या जुन्या वस्तूंमुळे सात्विक फॅशनवर संकट आलं. ताई, व्हॉट इज दिस. अंजली म्हणते, तुला नाही कळणार, घरात जुन्या वस्तू असल्या ना की निगेटिव्हिटी पसरते, म्हणून मी यांना म्हटलं सर्व जुन्या वस्तू आहेत ना त्या काढून टाकूयात आपण. राकेश म्हणतो, घरात बाळ येणार आहे तर या जुन्या वस्तू निगेटिव्हिटीज नकोच घरात. अंजली सुद्धा हो असं म्हणते. आकाश म्हणतो, दादा, अरे त्यांना जर वाटत असेल तर घरातल्या जुन्या वस्तू काढूयात ना, बिग डील. यावर अर्णव म्हणतो, ऑल राईट ताई, तुला जे योग्य वाटतं ना ते तू कर. त्यानंतर अंजली, तो माणूस किती वाजता येणार आहे असं राकेशला विचारत असते. एवढ्यातच राकेशला त्या माणसाचा फोन येतो. तो माणूस घराबाहेर आलेला असतो. राकेश त्याला आत बोलावून घेतो आणि अंजलीला म्हणतो, मी जरा त्याला स्टोर रूम मधल्या वस्तू दाखवून येतो असं म्हणून राकेश त्या माणसाला घेऊन आत जातो. ईश्वरी विचार करत असते, या निगेटिव्ह माणसाला निगेटिव्ह वस्तूंचा त्रास होतोय, काहीतरी नक्कीच आहे असं म्हणत आलीच मी असं म्हणून ईश्वरी तेथून निघून जाते. त्यानंतर अर्णवला सुद्धा एक फोन येतो. अर्णव तेथून निघून जातो. राकेश इकडे त्या माणसाला स्टोर रूम मध्ये घेऊन आलेला असतो आणि म्हणत असतो, ए सामान नीट बघून घे, अँटिक वस्तू आहेत सगळ्या, कमीत कमीत 4 लाखाचा माल आहे हा सगळा, मला निदान 3 लाख तरी मिळाले पाहिजेत, वरचे 1 लाख तुला, तुझी कमाई. हे सर्व ईश्वरी मागून येऊन ऐकत असते. तो माणूस म्हणत असतो, हो साहेब, वस्तू किती जुन्या आहेत ना हे बघूनच अंदाज लावावा लागतो. राकेश म्हणतो, अंदाज आहे मलाही, चोरीचा माल कुठून घेतोस, कुठे विकतोस, सगळं माहिती आहे, 3 लाख तरी मिळालेच पाहिजे. हे सर्व ऐकून ईश्वरी म्हणत असते, म्हणजे हे सगळं पैशांसाठी करतोय हा राकेश. यावर तो माणूस राकेशला म्हणत असतो, हो साहेब, नुकसान होऊ देणार नाही, तुमचं पण आणि माझं. त्यानंतर राकेश त्या माणसाला म्हणत असतो, आणि 100च्या नोटा नाहीत, 500च्या नोटा दे, बाकी बाहेर सगळं मी सांभाळून घेईनच, परंतु जर पैशांचा विषय निघालाच तर 30-40 हजारात सगळं सेट कर. ईश्वरीकडे म्हणत असते, काहीही करून याला पैसे मिळूच देणार नाहीये मी. राकेश म्हणतो, चला हा सौदा झाला की दादाचं टेन्शन त्यानंतर ईश्वरी धावतच अर्णवकडे येते आणि अर्णवला म्हणत असते, सर अहो, हे घरातल्या वस्तू विकून टाकणे, निगेटिव्हिटी, हे सगळं नाटक आहे फक्त. यावर अर्णव म्हणतो, म्हणजे. ईश्वरी म्हणते, म्हणजे त्या स्टोर रूम मधल्या अँटिक वस्तू विकून पैसे घ्यायचे आहेत त्या राकेशला. यावर अर्णव म्हणतो, व्हॉट. ईश्वरी म्हणते, हो ना, आता अंजली ताईंकडून पैसे घेता येत नाहीयेत त्या राकेशला. हे ऐकून अर्णव लगेच जात असतो. ईश्वरी त्याला थांबवते. ईश्वरी म्हणत असे, सर हो काय करताय. अर्णव म्हणत असतो, थांबवतोय हे सगळं. एवढ्यातच ईश्वरी म्हणते, ते इंग्लिशमध्ये काय म्हणतात, लेट मी हँडल दिस. अर्णव म्हणतो, ओके, पण तू काय करणार आहेस. ईश्वरी म्हणते, बघाच तुम्ही. अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तो राकेश काय लायकीचा आहे माहिती आहे ना. ईश्वरी म्हणते, सर तुम्हीच म्हणता ना त्या राकेशला घाबरायचं नाही म्हणून. अर्णव म्हणत असतो, बी केअरफुली, ओके. यावर ईश्वरी म्हणते, डोंट वरी सर, आणि काहीही जरी झालं तरी तुम्ही आहात ना माझ्यासाठी. ईश्वरी म्हणत असते, आता बघाच कशी वाट लावते त्याची असं म्हणून ईश्वरी तेथून निघून जाते. त्यानंतर राकेश सर्व माल
एका टेम्पोमध्ये भरतो आणि त्या माणसाला म्हणत असतो, तू गोडाऊनमध्ये जा, मी येतो मागून. एवढ्यातच तेथे अंजली येते. अंजली विचारते, काय हो, किती पैसे ठरले याचे? ईश्वरी म्हणते, पैसे? अहो, कशाला घ्यायचे या सगळ्याचे पैसे? राकेश म्हणतो, ईश्वरीजी, अहो असं काय म्हणताय तुम्ही? एवढं सगळं सामान घेतलंय आपण, तर काहीतरी पैसे देणारच ना ते. ईश्वरी म्हणते, जीजू, ह्या सगळ्या जुन्या गोष्टींमुळे घरात निगेटिव्हिटी येते. अशा वस्तू आपण का विकायच्या ना? अरे, त्यांनाही मिळू दे ना 4 पैसे हे सामान विकून. आणि मी काय म्हणते, आपल्याला पुण्यच मिळेल ना हे सगळं दान केल्यामुळे. राकेश मात्र त्या माणसाला खुणावून नाही असं म्हणत असतो. ईश्वरी म्हणते, हो की नाही अंजली ताई? अंजली म्हणते, हो ना ग, माझ्या हे लक्षातच नाही आलं. तो माणूस म्हणत असतो, तुम्हाला खरंच या वस्तूंचे पैसे नको आहेत? ईश्वरी म्हणते, अहो नाही, मी म्हटलं ना, आम्ही या सगळ्या वस्तू दान करतोय आणि या सगळ्या वस्तू आमच्या आहेत. जिजूंना काय प्रॉब्लेम असणार आहे, हो की नाही जीजू? असं म्हणून ईश्वरी राकेशकडे बघत असते. ईश्वरी म्हणते, आम्हाला 1 रुपया सुद्धा नको आहे या बदल्यात. एवढ्यातच राकेश म्हणतो, एक मिनिट. ईश्वरीजी, ते डीलर आहेत, हा व्यवसाय आहे त्यांचा. शेवटी व्यवहार हा व्यवहार असतो ना. ईश्वरी म्हणते, हे असतील डीलर, पण आपण का व्यवहार करायचा? राकेश म्हणतो, कारण फुकट मिळालेल्या वस्तूची किंमत राहत नाही ईश्वरी. ईश्वरी म्हणते, अगदी बरोबर बोललात जी, पण म्हणून या जुन्या गोष्टी आपण का विकायच्या ना? आणि मला सांगा, आपल्याकडे काय कमी आहे ताई? भगवान की कृपाचे सगळं आहे आपल्या. अंजली सुद्धा हो असं, आणि हे सगळं आपण बाळाचा विचार करूनच करतोय ना. निगेटिव्हिटी असं म्हणून ईश्वरी राकेशकडे बघत असते. राकेशला ईश्वरीचा खूप राग आलेला असतो. राकेश म्हणतो, बरोबर आहे ईश्वरीजी, पण आपण आपल्या हक्काचे पैसे का म्हणून सोडायचे? ईश्वरी म्हणते, मला एक सांगा जीजू, दान केल्यावर पुण्य मिळतं की हक्क बजावल्यावर? अंजली म्हणते, अहो पटतंय मला ईश्वरीचं बोलणं, नको घेऊयात आपण यांच्याकडून पैसे. हे सगळं लांबूनच अर्णव आणि मामा दोघेही बघत असतात. राकेश म्हणत असतो, अंजली अगं, तू पण काय अशी करतेस? मामा अर्णवला विचारत असतो, अर्णव, अरे हे काय चाललंय? अर्णव म्हणतो, मामा, मी सिंदूर राजेशशी फाईट करते. मामा अर्णवला विचारत असतो, हे प्रकरण काय आहे? नंतर अर्णव मामाला आत घेऊन जातो. त्यानंतर ईश्वरी त्या माणसाला विचारत असते, भैया, आता तुमच्याकडे किती पैसे आहेत? तो माणूस म्हणतो, पैसे 20,000 असतील. यावर ईश्वरी म्हणते, बरं द्या ते पैसे. अहो द्या म्हटलं ना. त्यानंतर तो माणूस ईश्वरीकडे 20,000 देतो. ईश्वरी म्हणते, झाला व्यवहार. अंजली म्हणते, अगं आपण दान करत होतो ना, मग तू हे पैसे का घेतलेस? ईश्वरी म्हणते, एक मिनिट अंजली ताई. त्यानंतर ईश्वरी त्या माणसाला म्हणते, मला एक सांगा, तुम्ही हे सामान उचलणाऱ्यांना किती पैसे देता? तो माणूस म्हणतो, प्रत्येकी 500-500 रुपये. त्यानंतर ईश्वरी ते पैसे पुन्हा त्या माणसाकडे देते आणि म्हणते, या गरीब कष्टकरूंना प्रत्येकी 5-5 हजार रुपये द्या. असं म्हणून ते पैसे ईश्वरी त्या माणसाला पुन्हा देते आणि अंजलीला म्हणते, बघा अंजली ताई, झालं, व्यवहारही झाला आणि दानही झालं, बरोबर ना जीजू? असं म्हणून ती राकेश जवळ बघत असते. राकेश मात्र खूप रागाने ईश्वरीकडे बघत असतो. त्यानंतर ईश्वरी म्हणते, बरं भैया, हे सर्व सामान नीट घेऊन जा हा. असं म्हणून ईश्वरी राजेशकडे बघत असते. तो माणूस सुद्धा हो असं म्हणून टेम्पो घेऊन जात असतो. राजेश मात्र खूप रागाने त्या माणसाकडे बघत असतो. त्यानंतर अंजली आणि ईश्वरी दोघेही आत निघून जातात. राकेश म्हणत असतो, हे खूप वाईट केलंयस हा तू ईश्वरी, सगळा प्लॅन फ्लॉप केलास माझा. आता कुठून आणू पैसे? पैशांचा जुगाड नाही झाला तर तो दादा जीव घेईल माझा. ईश्वरी बेडरूम मध्ये येते. बेडरूम मध्ये कोणीही नसतं हे बघून ईश्वरी जोरजोराने डान्स करू लागते. एवढ्यातच समोरून अर्णव येतो. अर्णवला बघून ईश्वरी गप्प बसते. ईश्वरीला खूप आनंद झालेला असतो. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर, मी ना त्या राकेशला असं कोंडीत धरलं, म्हणजे बघा ना, तुम्ही अंजलीताईंचं अकाउंट स्वतःच्या हातात घेतलात आणि मी राकेशला पैसेच मिळू दिले नाहीत. ईश्वरी म्हणते, अहो सर, 3 लाखाचं सामान विकायला चालला होता तो. त्यानंतर ईश्वरी म्हणते, अहो सर, त्या राकेशला धडा शिकवायच्या नादामध्ये आपलं 3 लाखांचं नुकसान झालं. ईश्वरीला खूप टेन्शन आलेलं असतं. अर्णव म्हणत असतो, पुढच्या महिन्यापर्यंत तू माझे 3 लाख रुपये रिटर्न द्यायला पाहिजेत. ईश्वरी म्हणते, अहो सर, कुठून देऊ मी तुमचे 3 लाख रुपये? अर्णव म्हणत असतो, जॉब कर, उद्यापासून तू माझी पर्सनल सेक्रेटरी म्हणून ऑफिस जॉईन करायचं. त्यानंतर अर्णव ईश्वरीकडे तिचं लॉकेट मागत असतो. हे ऐकून ईश्वरी जोरजोराने हसू लागते. अर्णव सुद्धा ईश्वरी बरोबर खूप हसत असतो. ईश्वरी अर्णवला म्हणत असते, सॉरी सर, 3 लाख रुपये. अर्णव म्हणतो, ताईच्या बाळासाठी 3 लाख काय, माझं सगळं जरी गेलं ना तरी इट्स ओके. हे ऐकून ईश्वरी म्हणते, सर, अंजली ताई म्हणजे तुमचं सर्वस्व आहेत ना? अर्णव हो असं म्हणतो. त्यानंतर अर्णव ईश्वरीकडे बघून मनातच म्हणत असतो, आणि तू सुद्धा माझं सर्वस्व. ईश्वरी म्हणते, काय झालं, कुठे हरवलात?
त्यानंतर अर्णव आलोच असं म्हणून बाहेर निघून जातो. ईश्वरी मात्र स्वतःला शाबासकी देत असते. राकेश त्या डीलरला फोन करत असतो, परंतु तो राकेशचा फोन उचलत नसतो. राकेश म्हणत असतो, मी तुला इथे बोलवलं, सामान दिलं आणि तू माझाच फोन उचलत नाहीयेस. हे सगळं लांबूनच अर्णव ऐकत असतो आणि राकेशवर हसत असतो. थोड्या वेळाने राकेश मागे फिरतो आणि अर्णवच्या समोर येतो. राकेश म्हणत असतो, बघ बघ माझ्या चेहऱ्यावर स्माईल आहे, दिसतेय ना? तुला काय वाटलं अंजलीच्या बँक अकाउंटचं स्वतःकडे कंट्रोल घेतलास? आज त्या तुझ्या मिस इंदोरने त्या डीलरकडून सुद्धा मला पैसे मिळू दिले नाहीत, म्हणून मी असा हतबल वगैरे झालो असेन. एवढं करून हरवशील तू मला असं वाटलं? अर्णव म्हणतो, हरवण्यासाठी लढावं लागतं आणि मी तुझ्याशी लढेन एवढी लायकी नाही आहे तुझी. राकेश म्हणतो, ओहो डायलॉग. अर्णव म्हणतो, मी ज्या दिवशी ठरवेन ना तुझ्याशी लढायचं, 1 मिनिटही टिकू शकणार नाहीस तू माझ्यासमोर. राकेश म्हणतो, मग ठरव ना. ठरव ना चिंटुकल्या. कोण नाही म्हणतंय तुला की भीती वाटते घर जावयाशी पंगा घ्यायची? वाटते ना मला माहिती आहे चिंटूला भीती वाटते. अर्णव म्हणतो, ही जी फालतूगिरी आहे ना तुझी तीच डिस्ट्रॉय करणार आहे तुला. राकेश म्हणतो, फालतूगिरी? अरे घाबरलो ना मी. तू काय करणार आहेस सांग ना मला. मारणार आहेस का? अर्णव म्हणतो, तुझ्या रक्ताने माझे हात खराब नाही करणार आहे मी. राकेश म्हणतो, ठीक आहे मग नको करूस हात खराब. पण मला काही प्रॉब्लेम नाही आहे. माझे हात खराब वगैरे झाले तर मला चालतील माझे हात खराब. मी एक काम करतो, मीच मारतो तुला. मी तुला मारणार प्रॉमिस. आणि मग तुझ्यानंतर आयताच या घराचा जावई म्हणून राहीन आणि माझ्या इंदोरीची छान काळजी घेईन. हे ऐकून मात्र अर्णवला खूप राग येतो. अर्णव लगेच राकेशची कॉलर पकडतो आणि म्हणतो, नाव नाही घ्यायचं तिचं. यावर राकेश म्हणतो, घेणार, तिचं नाव घेणार. काय करशील? मारून टाकशील? मार ना, घे मार, मारून टाक एकदाच. म्हणजे ती तुझी बावळट बहीण होईल विधवा एकदाची आणि तिच्या पोटातलं बाळ जन्माला येण्याआधीच होईल अनाथ. जसे तुम्ही होता अनाथ, जसे तुम्ही वाढलात अनाथ, तसंच अंजलीच्या पोटातलं बाळही वाढेल. हे ऐकल्यावर अर्णव म्हणतो, मी असेपर्यंत ताईचं बाळ अनाथ नाही होणार. त्याचा मामा आहे ना आणि तू नको काळजी करूस त्याची, तू ना तुझी काळजी कर. त्यानंतर अर्णव राकेशची कॉलर सोडून देतो. राकेश मात्र अर्णवच्या हाताला पकडून मार मला असं म्हणत. एवढ्यातच तेथे अंजली येते. अंजली म्हणते, इथे आहात तुम्ही दोघे? राकेश म्हणतो, काय ग अंजली काय झालं? अंजली म्हणते, अहो आजींचा फोन आहे घ्या. असं म्हणून अंजली राकेशला फोन देते. अंजली विचारत असते, काही बोलत होता का? राकेश म्हणतो, हो अगं खूप सिरियस बोलत होत, तुझा भाऊ जीवावर उठलाय माझ्या. हे ऐकून अंजली घाबरूनच म्हणते, काय? राकेश म्हणतो, अगं गंमत केली ग अंजली. अगं तू इथे असताना कुणी मला काही करू शकणार आहे का? त्यानंतर राकेश अंजलीला घेऊन तेथून निघून जात असतो. ईश्वरी इकडे देवाला नमस्कार करत असते. इतक्यात तेथे अर्णव येतो. अर्णव म्हणतो, असं वाटतं ना मारूनच टाकावं. एवढ्यात ईश्वरी त्याच्याकडे धावत जाते. ईश्वरी म्हणत असते, सर काय झालं? आता परत काही केलं का त्या राकेशने? अर्णव मात्र ईश्वरीला काहीही सांगत नाही. ईश्वरी म्हणत असते, काढू का प्रेमाचा विषय? नको, डायरेक्ट नको. ईश्वरी म्हणत असते, सर आपलं पुढे काय होणार? हे ऐकून अर्णव ईश्वरीकडे बघू लागतो. अर्णव म्हणतो, म्हणजे? ईश्वरी म्हणते, म्हणजे आपला संसार कसा होणार? प्रपंच कसा वाढणार? यावर अर्णव म्हणतो, मिस इंदोर, आयुष्यात प्रपंच काय कमी आहे ऑलरेडी जो तुला प्रपंच वाढवायचा आहे? ईश्वरी म्हणते, म्हणजे हे असंच चालू राहणार? पुढे काहीच होणार नाही? अर्णव म्हणतो, काय व्हायचंय आता? ईश्वरी म्हणते, संसार. अर्णव म्हणतो, काय संसार? चालू आहे ना आता. अर्णव म्हणतो, लग्न झालं आपलं, तू माझी काळजी घेते, मी तुझी काळजी घेतो, वी आर फ्रेंड्स, अजून काय पाहिजे? त्यानंतर ईश्वरी साईडला होते आणि म्हणते, म्हणजे मोबाईल आहे, सिम कार्ड आहे, पण फोन आयुष्यभर बंदच राहणार. हे ऐकून अर्णव म्हणतो, काय मोबाईल काय सिम कार्ड काय काय बोलतेस? ईश्वरी बोलत असते. एवढ्यातच शिर्केंचा फोन येतो. अर्णव शिर्केंशी बोलत असतो. एवढ्यात ईश्वरी म्हणते, घ्या, त्या शिर्केंशीच लग्न करायचं ना मग? अर्णव म्हणतो, काय शिर्केंशी लग्न? शिर्केंचं लग्न झालंय. या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. अंजली म्हणत असते, स्टोरूम मधलं सगळं सामान जे पडलेलं होतं ते आपण देऊन टाकलं. हे ऐकून वल्लरीला धक्का बसतो. वल्लरी जोरानेच काय असं म्हणते. त्यानंतर वल्लरी म्हणत असते, माझं इथे खूप महत्वाचं सामान होतं, ते हिने डायरेक्ट भंगारमध्ये देऊन टाकलं. यावर अर्णव म्हणतो, मामी एवढं महत्वाचं जर तुझं सामान होतं तर तू इथे स्टोर रूम मध्ये का ठेवलं होतं? मामा म्हणतो, असं काय होतं त्यात? वल्लरी म्हणते, त्यात माझ्या काही पर्सनल गोष्टी होत्या, त्या मी इथे लपवून ठेवल्या होत्या. ईश्वरी म्हणते, पण त्या तुम्ही लपवून का ठेवला होतात? म्हणजे त्यात लपवण्यासारखं काय होतं? असं म्हटल्यानंतर सगळेजणच वल्लरीकडे बघत असतात. वल्लरी सुद्धा
एकदम शांत होऊन जाते. वल्लरी खूप घाबरलेली असते.